आज आपण कोबीपासून मस्त अशा वड्या बनवणार आहोत। या वड्या 8 ते 10 दिवस छान अशा फ्रीजमध्ये टिकून राहतात। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी किसलेली कोबी घेतलेली आहे। तुम्ही हिला किसून सुद्धा घेऊ शकतात, नाहीतर बारीक बारीक कापून सुद्धा घेऊ शकतात। ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे। धनेपूड, जिरं पूड, काश्मीरी लाल मिरची, हळद, सफेद तीळ, थोडासा ओवा, चवीप्रमाणे मीठ घालायचं, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ। आता इथे मी थोडी जास्तीची कोथिंबीर घालणार आहे, कारण की कोथिंबीरचा फ्लेवर ह्याच्यामध्ये खूप छान येतो। ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं क्रिस्पीपणा येण्यासाठी। आता हे साहित्य आपण सगळं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचं नाहीये, गरज असेल तरच ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे, कारण की मीठ घातल्यामुळे कोबीला पाणी सुटतं। याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। कोबीला जे पाणी सुटलं आहे त्याच पाण्यामध्ये आपला इथे गोळा तयार होणार आहे। इथे आपला गोळा बनवून तयार झालेला आहे। आता आपण याला असंच बाहेर न ठेवता लगेच याचे सिलेंडरच्या आकाराचे मोठे रोल बनवून घ्यायचे आहे। याला आपण पोळपाटावर ठेवून असं याला रोल करून घेणार आहोत। असं केल्यावर हे व्यवस्थित गोलाकार होतं। आता इथे मी चाळणी घेतलेली आहे, या चाळणीला तेल लावून घेतलेला आहे। तर हा जो रोल आहे तो या चाळणीमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। इथे आपले तिन्ही रोल बनून झालेले आहेत। आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। आता ही चाळणी जी आहे ती ह्याच्यावर ठेवून द्यायची आहे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 10 ते 12 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवरती चांगलं वाफवून घ्यायचं आहे। इथे 10 मिनिटं झालेली आहेत। ह्याचं झाकण उघडून घेऊ आणि सुरीने आपण चेक करून घ्यायचं की हे शिजलं आहे की नाही। सुरी जर क्लीन निघाली म्हणजे हे शिजलेलं आहे। आता ह्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। या बऱ्यापैकी आपण थंड करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। इथे मी मीडियम साईजच्या वड्या पाडते। किती छान आपल्या इथे वड्या बनलेल्या आहेत। अशाच आपण सगळ्या वड्या कापून घेऊया। इथे आपण सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत। यांना आपण डीप फ्राय करणार नाही आहोत, कमी तेलामध्ये तडका देऊन यांना शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचे आहे। या तेलामध्ये आपल्याला राई घालायची आहे, हिंग, सफेद तीळ, हिरव्या मिरच्या, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि या ज्या वड्या आपण कापून ठेवलेल्या होत्या या आपल्याला एक एक ह्याच्यावरती ठेवून घ्यायच्या आहेत। आणि हे आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत। आता याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। इथे आपले मस्त असे कुरकुरीत वडे बनवून तयार झालेले आहेत। आता आपण यांना डिशमध्ये काढून घेऊया। या वड्या पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये खायला खूप छान लागतात। तर माझ्या पद्धतीने या एकदा नक्की करून बघा आणि कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये कळवा। त्याचबरोबर लाईक आणि शेअर सुद्धा करा।